आज ब्रेकफास्टमध्येच म्हणजेच नाश्त्याला काय बनवायचे हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 4 ब्रेकफास्टच्या रेसिपीज. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा. माझी ब्रेकफास्टची पहिली रेसिपी म्हणजे हे थाळीपीठ. तर घरातील बेसिक इन्ग्रेडियंट्सपासून फटाफट थाळीपीठ कसे बनवायचे त्यासाठी ही माझी रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे. त्याचबरोबर 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धा वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तसेच 1.5 वाटी इथे मी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवे असल्यास 1 वाटी बेसनाचे पीठ ॲड केले तरीही चालेल, मी स्किप केलं आहे. आता या सर्व पिठांमध्ये चवीनुसार मीठ टाकले, त्याचबरोबर 1 चमचा तीळ टाकली. इथे मी सफेद तीळचा वापर केला आहे. मिश्रणामध्ये 1 चमचा मिरची आणि लसूणची भरड टाकली, त्याचबरोबर 1 बारीक चिरलेला कांदा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. मिरची लसणाची भरड तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता या मिश्रणामध्ये 1 चमचा मी इथे लाल तिखट मसाला, पाव चमचा हळद, त्याचबरोबर 1 मोठा चमचा जिरे आणि बडीशेपची पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आता मी थोडे पाणी टाकून याला मळून घेणार आहे. त्या सर्व मिश्रणाला मी व्यवस्थितपणे मळून घेते. आता हे जे थाळीपीठाचे मिश्रण आहे ते आपल्याला घट्टसर असं नाही मळायचं आहे, तर हे आपल्याला असं मळायचं आहे जेणेकरून ते इझिली वळलं जाईल, थाळीपीठ आपल्याला व्यवस्थित करता येतील. तर तुम्ही बघू शकता हे मी कसं मळलेलं आहे. एकदम थोडंसं लिक्विडी फॉर्ममध्ये मी ह्याला मळून घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला अंदाज येईल. जसं आपण भजीचं पीठ करतो तसंच आपल्याला हे पीठसुद्धा तयार करून घ्यायचं आहे. थाळीपीठ बनवण्यासाठी हे पीठ आता इथे परफेक्टली तयार झालेलं आहे. तर एका कॉटनच्या कपड्याला इथे मी पहिलं ओला करून घेतलेलं आहे आणि पोळपाटावरती त्याला ठेवलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते थोडं मी घेणार आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे गोल आकारामध्ये थापून घेणार आहे. पण हे मिश्रण थापताना आपल्याला थोडा पाण्याचा हात लावायचा आहे मिश्रणाला आणि त्याला व्यवस्थित वळवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जसं मी मिश्रण वळत आहे तसंच तुम्हाला याला व्यवस्थितपणे थापून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे माझा हा जो थाळीपीठ आहे तो इथे तयार झालेला आहे. तर माझ्या बोटाच्या मदतीने मी ह्याच्यामध्ये 1-2 असे होल करून घेणार आहे. तुम्ही बघितलंच असेल की थाळीपीठामध्ये असे होल्स असतात, तसं मी ते या थाळीपीठावरती बोटाच्या मदतीने होल्स करून घेणार आहे. आता अलगद मी हा कॉटनचा कपडा उचलणार आणि मी तवा तर तापवायला ठेवलाच होता. तवा तापल्यानंतर हा तवावरती हा जो कपडा आहे त्याला उलटा करणार आणि हा थाळीपीठ तव्यामध्ये सोडून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त माझा थाळीपीठ जो आहे तो तव्यामध्ये इझिली गेला, तो अजिबात तुटला नाही. आता मी जिथे होल केले होते ना त्या होलामध्ये मी तूप सोडणार आहे. तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल. आणि साईडलासुद्धा मी थाळीपीठाच्या तूप सोडून घेतलेले आहे. आता एक बाजू व्यवस्थितपणे 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायची आणि त्यानंतर बाजू पलटी करून दुसरी बाजूसुद्धा थाळीपीठाची खरपूस भाजून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे माझा हा जो थाळीपीठ आहे तो इथे तयार झालेला आहे. एकदम खुसखुशीत असा हा थाळीपीठ इथे तयार केला मी. जी ब्रेकफास्टची दुसरी रेसिपी म्हणजेच साबुदाण्याचे फ्राईज. एकदम झटपट बनणारे हे फ्राईज कुठेही मिस न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा. साबुदाण्याचा फ्राईज बनवण्यासाठी 4 उकडलेले बटाटे इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये मॅश करून घेतलेले आहेत. तर बटाटे मी हातानेच मॅश करून घेतले आहेत. तुम्हाला जर का मॅशरने मॅश करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आता व्यवस्थितपणे हे बटाटे मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 बाउल मी साबुदाण्याची पावडर टाकली. इथे साबुदाणा आपल्याला भिजवायचा सुद्धा नाही आहे आणि धुवायचा सुद्धा नाही आहे. तर एका ओल्या कपड्याने फक्त त्याला पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली त्याला थोडा वेळ सुकवून नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये त्याची पावडर तयार करून घ्यायची. साबुदाण्याची पावडर आणि उकडलेल्या बटाट्यांना एकत्रित मिक्स केल्यानंतर मी या मिश्रणामध्ये 4 चमचे शेंगदाण्याचे कूट ॲड केले. त्याचबरोबर 3 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. आता तुम्हाला फ्राईज केवढे तिखट हवे आहेत त्यानुसार तुम्हाला हिरवी मिरचीच्या पेस्टचा वापर करायचा आहे. त्यानंतर या सर्व जिन्नसमध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे एकमेकांमध्ये मिक्स करून घेतले. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून जे मीठ आहे ते एकसर सर्व मिश्रणाला लागलं जाईल.
सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित मिक्स झाल्यानंतर एक प्लेट घ्यायचा, प्लेटमध्ये 1 चमचा तेल घालून ते सर्वीकडे पसरवून घ्यायचे आणि मग हे जे तयार केलेले मिश्रण आहे ते या प्लेटवरती थापून घ्यायचे। आधी हे मिश्रण प्लेटमध्ये सर्वीकडे पसरवून घ्यायचे, त्यानंतर त्याला आयताकृती किंवा चौरसचा आकार दिला तरीही चालेल। तर व्यवस्थितपणे ह्याला शेप द्यायचा आणि त्यानंतर आपण ह्याला कट करणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की मी कसा ह्याला शेप देते, तसंच तुम्हाला ह्याला शेप द्यायचा आहे। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की मी व्यवस्थितपणे या मिश्रणाला एकदम रेक्टँगल शेपमध्ये तयार केलेला आहे आणि आता मी ह्याला कट करून घेणार आहे। तर मी या मिश्रणाला आता फ्राईच्या शेपमध्ये कापून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की एक मी असा फ्राईज इथे तयार केलेला आहे आणि तो किती मस्तपैकी तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व फ्राईजला कापून घेणार आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे जे साबुदाण्याचे फ्राईज आहेत ते इथे तयार झालेले आहेत आणि फ्राय होण्यासाठी रेडी आहेत। का कढईमध्ये इथे मी ऑलरेडी तेल तापत ठेवलं होतं। तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक करून सर्व फ्राईज सोडले आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून याला व्यवस्थितपणे आपल्याला क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपले हे जे साबुदाण्याचे फ्राईज आहेत ते तयार झाले आहेत। ते मी त्यांना फटाफट एका प्लेटमध्ये काढून घेते। आता ज्यांचा उपवास आहे त्यांनी यांना दह्याबरोबर सर्व करा, ज्यांचा उपवास नाही त्यांनी यांना सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व केलं तरीही चालेल। तर एकदम क्रिस्पी, कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊसूद असा साबुदाण्याचे फ्राईज इथे तयार आहेत। त्या ब्रेकफास्टची तिसरी रेसिपी म्हणजेच झटपट बनणारी मॅगी, पण ही मी चायनीज स्टाईल बनवली आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की बघा। मॅगी बनवण्यासाठी एका कढईमध्ये इथे मी 2.5 ग्लास पाणी घेतलेले आहे। तर इथे मी 2 मॅगीचा वापर करणार आहे, त्यानुसार इथे मी 2.5 ग्लास पाणी घेतले। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून कढईवरती झाकण ठेवून पाण्याला छान उकळ येऊन दिली। पाण्याला खळखळून उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 मॅगी टाकलेल्या आहेत। गॅसची फ्लेम हाय ठेवून मॅगीला पूर्ण 1.5 मिनिट आपल्याला या पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहे। मॅगी थोडी कच्ची पक्की असतानाच मी ह्याला एका चाळणीमध्ये चाळून ह्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि 5 मिनिटं ह्याला पंख्याखाली सुकवून घेतलं। तर पुढे त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल तापवून घेतलं। गॅसची फ्लेम इथे मी हायच ठेवली आणि ह्या तेलामध्ये 1 चमचा बारीक चिरलेले लसूण, 1 चमचा बारीक चिरलेले अद्रक टाकून त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सॉटे करून घेतलं। आता तेलामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून कांद्याला सुद्धा ट्रान्सल्युशन होईपर्यंत सॉटे करून घेतलं। कांदा सॉटे झाल्यानंतर इथे मी एक टोमॅटोला बारीक चिरून टाकले आणि त्याला सुद्धा सॉटे करून घेतलं। 1-2 मिनिटे टोमॅटो फ्राय झाल्यानंतर कांदा टोमॅटोमध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकले। त्याचबरोबर मी इथे 2 मॅगी यूज केलेल्या, म्हणून त्या 2 मॅगी सोबत जो मॅगी मसाला मिळाला होता त्याचे 2 पॅकेट मी इथे या कांदा टोमॅटोमध्ये टाकून त्याला सुद्धा 1 मिनिट फ्राय करून घेतले। या मॅगीमध्ये एक महत्वाची टिप अशी की मीठ जे आहे ते चवीनुसार थोडंसं कमीच टाकायचं, कारण की मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे ते खारट बनू शकतो, म्हणून अंदाजे मीठ थोडं कमीच वापरायचं। तयार कांदा टोमॅटोच्या मिश्रणमध्ये 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा सोया सॉस आणि 2 चमचे इथे मी टोमॅटो केचप टाकून सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। किमान 1 मिनिट ह्या इन्ग्रेडियंट्सला हाय फ्लेमवरती आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी रेड चिली सॉस यूज केला नव्हता, त्यामुळे अर्धा चमचा इथे मी रेड चिली पावडर टाकलेला आहे आणि सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे पुन्हा एकदा 1 मिनिट फ्राय करून घेतले आणि हा जो मॅगीचा चायनीज सॉस आहे तो इथे रेडी झाला। मग मी त्याच्यामध्ये उकडलेली मॅगी टाकली, गॅसची फ्लेम मीडियम करून सर्व मॅगीला या सॉसमध्ये मिक्स करून घेतले आणि 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती या मॅगीला असेच परतवून घेतले। गार्निशिंगसाठी थोडे मी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकली। जर का तुमच्याकडे स्प्रिंग अनियन असेल तर म्हणजे कांद्याची पात असेल तर ती तुम्ही यूज करा आणि त्यानंतर गरमागरम मॅगी देखील सर्व केलेली आहे। माझ्या ब्रेकफास्टची चौथी रेसिपी म्हणजेच पावभाजीच्या फ्लेवरचा पराठा। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। तर सर्वात आधी एका प्लेटमध्ये मी हा जो बटाटा आहे त्याला व्यवस्थितपणे कुस्करून घेणार आहे। तुम्ही ह्याला मॅशरने मॅश करू शकता, अदरवाईज किसूनही घेऊ शकता। त्यानंतर मी त्याच्यातच हे जे टोमॅटोज आहेत त्यांनासुद्धा कुस्करून घेणार आहे आणि बटाटा आणि टोमॅटोला व्यवस्थितपणे आपल्याला एकत्रित मॅश करून घ्यायचं आहे। बटाटा आणि टोमॅटो एकत्रित व्यवस्थित मॅश झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे आणि त्याचबरोबर जो एक मोठा चमचा मी ढोबळी मिरची घेतलेली होती ती टाकणार आहे। लाल तिखट मसाला 1 टीस्पून आणि 1 मोठा टीस्पून पावभाजी मसाला, चिली फ्लेक्स 1 चमचा आणि त्याचबरोबर पीठ
हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठही यूज करू शकता, पण मी जसं इथे चटपटीत पराठा बनवत आहे त्याचबरोबर पराठा हेल्दी असावा याचीही काळजी घेते आहे. आणि व्यवस्थित आपल्याला पराठ्याचं जे सगळं मिश्रण एकत्रित केल्यानंतर आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आवश्यकतेनुसार त्या पिठाला मळून घ्यायचं आहे. आणि मग जे 2 चमचे आपण तेल घेतलं होतं त्याच्याने आपल्याला पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक छान असा मऊसूत डो रेडी करून घ्यायचा आहे. आता आपले हे पावभाजीच्या पराठ्याचे पीठ इथे रेडी झालेलं आहे. तर मी आता इथे पिठाचे छोटे छोटे गोळे करून ह्याचे पराठे लाटून घेणार आहे. तर तुम्हाला इथे जाडसर पराठे हवे असतील, मोठे पराठे हवे असतील किंवा छोटे पराठे हवे असतील, पातळ हवे असतील, हे टोटली तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे तसा शेप देऊन तुम्ही इथे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. आणि मग तवा गरम झाल्यानंतर पराठ्यांना मी व्यवस्थितपणे शेकवून घेणार आहे. आता आपण पावभाजी बनवतो आहे आणि त्याच्यामध्ये जर का आपण बटर टाकणार नाही असं तर होणार नाही. तर मी हे जे पराठे आहेत त्यांना अलटपलट करून व्यवस्थित शेकवून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती छान बटर लावणार आहे. आणि बटर सर्वीकडे स्प्रेड केल्यानंतर मी या पराठ्यांना व्यवस्थित क्रिस्पी कुरकुरीत असं शेकून घेणार आहे. जर का तुम्हाला इथे क्रिस्पी कुरकुरीत पराठे नको असतील तर तुम्ही त्यांना तुमच्या हिशोबाने शेकवून घ्या. आणि त्यानंतर अशा प्रकारे माझा एक पराठा रेडी झाला. आता मी हा सेकंड पराठा करून घेते आणि अशाच प्रकारे माझे बाकीचेही सुद्धा पराठे मी गरमागरम रेडी करून घेते आहे. तर आता माझे हे जे पावभाजीचे पराठे आहेत ते इथे रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे जर तुम्हाला माझ्या ब्रेकफास्टची रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.